जेवण काय बनवायचं या रोजचा प्रश्न. काय बनवू आता? मग ते पनीर काढून ठेवले, व्हेजिटेबल पुलाव बनवते. आणि दूध आहे, भरपूर दूध आहे. थोडीशी खीर बनवूया तांदळाची, कॉम्बिनेशन चांगलं होऊन जाईल. चला, थोडेसे तांदूळ पहिलं भिजत घातलेले, मग दूध गरम केलं आणि तांदूळ त्याच्यामध्ये टाकले. मस्त अशी त्याला हलवून घेतले. पुलाव बनवायचा होता म्हणून थोडासा हिरवा मसाला मला त्याच्यामध्ये टाकायचा होता. कोथिंबीर, मिरची आणि अद्रक, थोडेसे सुके धणे टाकले होते आणि मसाला वाटून घेतला. एका साईडला तर खीर होतच होती. कांदा कापून घेतला बाजूला. खिरीमध्ये टाकली थोडीशी साखर. बघा, खीर मी त्या गॅसवरती ठेवली आणि बनून झाली खीर. तेल गरम करायला ठेवलेलं. कुकरमध्ये टाकले जिरे, सगळा सुखा मसाला, तेजपत्ता वगैरे टाकला. त्याच्यामध्ये थोडासा कांदा, व्हेजिटेबल पुलाव होता म्हणून थोडीशी कॅप्सिकम, बटाटा आणि टॅमॅटो पण कापले, ते सुद्धा कुकरमध्ये टाकले. त्याच्यामध्ये टाकले थोडेसे कॉर्न, थोडंसं त्याला असं परतून घेतलं. साधा सिंपल होता, एवढा काय तामझाम मला नव्हता केला. त्या दिवशी थोडीशी टाकली त्याच्यामध्ये रेड चिली पावडर, थोडंसं टाकलं मीठ आणि नंतर मग जे भिजत घातलेले जे तांदूळ होते ते टाकले. आपला जो वाटण बनवलेला होता मिरची, कोथिंबीर आणि अद्रकचा, तो त्याच्यामध्ये टाकला पुलावमध्ये. आणि पनीर होतं, थोडंसं पनीर काढून ठेवलेलं पनीर होतं, तर मग घरातच पनीर काढते मी. त्याच्यानंतर मग थोडेसे पनीरचे क्यूब्स केले आणि ते सुद्धा त्याच्यामध्ये टाकले. मस्तपैकी त्याला परतून घेतलं. लगेचच टाकलं मी त्याच्यामध्ये पाणी तुम्ही तुमच्या अंदाजानुसार टाकू शकता. मला शिटी मारायची होती म्हणून मी माझ्या अंदाजाने पाणी टाकलं. लगेच ढाकण लावलं आणि 2 शिट्याच फक्त मारल्या मी. आणि बघू शकता मस्त असा पुलाव बनवून झाला. नंतर मग मी त्याला थोडीशी कोशिंबीर बनवली होती आणि नंतर मग मी त्याला प्लेटीमध्ये काढलं. तुम्ही बघू शकता किती मस्त असं नो तामझाम मला पुलाव म्हणजे असाच बनवलेला. चला मग भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.